ओके चला. चला आपण पुढचा. याच्यामध्ये कोणाला काय डाऊट आहे? याच्यामध्ये कोणाला काय डाऊट आहे का? नाही सर. सगळ्यांना 9 स्टँडर्डचे जे झालेत, जॉईन झालेत, त्यांना समजलं का सगळ्यांना? ध्रुव, आदित्य, आमोद, समजलंय सगळ्यांना? ध्रुव, ध्रुवेश, निहाल, समजलं सगळ्यांना? अरे आवाज द्या की रे, झोपेत आज सगळे. हो काय रे, सर. समजलं? 9वीच्यांना विचारतोय मी. हो समजलं सर. ओके चालेल. तर पुढचा बघूया आपण. त्याच्यामध्ये 2 काय दिलेत बघा, इक्वेशन तुम्हाला दिलेले आहेत आणि त्याच्यावरून आपल्याला एलिमेंट थीटा काढून टाकायचा आहे. त्याच्यातला थीटा आपल्याला नको आहे. तर आपण काय करूया, तर पहिल्यांदा काय करूया, एक इक्वेशन एक्स इज इक्वल टू दिलाय. हे समजा हे आपलं कन्सिडर करूया आपण. गेला माझा पॉइंट. ओके, हे आपलं इक्वेशन 1 कन्सिडर करूया, हे इक्वेशन नंबर 2 कन्सिडर करूया. ओके, आणि दोन्ही ऍड करूया आपण. दोन्ही काय करूया, ऍड करूया. ऍड केले तर मला काय मिळणार सांगा? एक्स प्लस वाय इक्वल टू हे ऍड होणार आहे बघा, 2 टाइम्स ए कॉट थीटा मिळणार. ओके, आणि हे मायनस आहे, हे प्लस आहे, हे दोन्ही काय होणार आहे, जाणार आहे. ओके, म्हणजे आपल्याला एवढं मिळालं, एक्स प्लस वाय इक्वल टू काय मिळालं सांगा? 2a कॉट थीटा. ओके, आता मी काय करतो, 2 मधनं 1 मायनस करतो. मी तिथे लिहितो पाहिजे का, y इक्वल टू a कॉट थीटा प्लस b कोसेक थीटा. x इज इक्वल टू a कॉट थीटा मायनस b कोसेक थीटा. ओके, आता आपल्याला सबट्रॅक्ट करायचं आहे. मग काय होणार इथे सांगा? y मायनस एक्स येणार. ओके, y मायनस एक्स, आणि इथे सगळी चिन्ह बदलतात बघा, इथे बदलतं, इथे बदलतं, इथे बदलतं. आता काय होणार सांगा? हे जाणार आहे आणि आपल्याला काय मिळणार? 2 टाइम b कोसेक थीटा. एवढं सगळ्यांना समजलं? हो सर. एवढं समजलं सगळ्यांना? कोणाला काय डाऊट त्याच्यामध्ये? हो सर. ओके, तर आपण काय करू शकतो बघा, हे जे आहे ते मी असं लिहू शकतो का बघा, सांगा मला. कॉट थीटा इज इक्वल टू एक्स प्लस वाय डिवायडेड बाय 2a. लिहू शकतो? हो. ओके, आणि हे मी असं लिहू शकतो का बघा, कोसेक थीटा इज इक्वल टू वाय मायनस एक्स डिवायडेड बाय 2b. काय केलं लक्षात आलं मी? हे 2b आहे ते फक्त त्या साईडला नेतोय, 2b आहे ते त्या साईडला नेतोय. लक्षात आहे ना? आता आपल्याला काय करायचंय, हे जी 2 मिळालीत बघा, कुठली सांगा? हे आणि हे, त्याच्यामध्ये थीटा नाहीये. थीटा आपल्याला काढून टाकायचा आहे. मग तुम्हाला एक काल त्या दिवस आपण बघितलेलं बघा, 1 प्लस कॉसेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू काय मिळतं? 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा. लक्षात आहे? तेच मी असं पण लिहू शकतो बघा. काय लिहू शकतो सांगा? कोसेक स्क्वेअर थीटा कॉट थीटा मी या बाजूला घेतो, मग काय म्हणा सांगा? कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. आपण काय बघितलेलं लक्षात आहे ना? 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा. लक्षात आहे? पण आता माझ्याकडे काय सांगा, कॉट थीटा पण आहे आणि कोसेक थीटा पण आहे. त्यामुळे मी काय घेतलं बघा, मला थीटा नको आहे, थीटा काढून टाकायचं आहे. ओके, त्यामुळे मी काय करणार सांगा, हे एक्स प्लस कोसेक पहिल्यांदा लिहितो, नाही सॉरी, वाय मायनस एक्स अपॉन 2a. ओके, मायनस याचा स्क्वेअर होणार, हा स्क्वेअर एक्स प्लस वाय डिवायडेड बाय 2a इक्वल टू 1 स्क्वेअर. लक्षात येते काय ते? समजतं का सगळ्यांना? हो सर. हे तुम्ही एक्सपांड तसं बोल. हो सर, समजलं. वेदांत, हा सर. काय प्रॉब्लेम आहे का? नाही सर. हो सर, समजलं बोललो. ओके, मी असं पण लिहू शकतो बघा, हे खालच्याचं मी स्क्वेअर करतो. 2a चा स्क्वेअर किती होणार? 2a चा स्क्वेअर 4a स्क्वेअर. 4x स्क्वेअर होणार, बरोबर आहे ना? आणि पुढे काय लिहायचे आपल्याला? पहिल्यांदा हे घेतलं ना. ओके, एक्स मायनस वाय, एक्स प्लस वाय डिवायडेड बाय
टू बी. सॉरी हा, इथे मी टू बी लिहायचं सोडवलं, चुकलं बघा. आणि तुम्ही सांगितलं पण नाही, इथे काय पाहिजे, टू बी पाहिजे. ओके, टू बी चा स्क्वेअर किती होणार? सर y कडे पाहिजे ना, y मायनस एक्स अपॉन 2b असं आहे. हा सॉरी टू बी स्क्वेअर. इथे आपल्याला 4a स्क्वेअर मिळणार. बरोबर, बरोबर का? होय. ओके, इक्वल टू 1 आहे. मग आपण काय करू शकतो सांगा, हे 4 त्या बाजूला घेऊ शकतो. त्यामुळे हे जर 4 आपण इकडनं काढून टाकले तर या बाजूला गेल्यावर आन्सर काय येणार आहे, 4 येणार आहे. तुम्ही नेक्स्ट स्टेप मध्ये लिहा. ओके, किंवा हे तुम्ही ब्रॅकेट मध्ये पण घालू शकता आणि त्याचा स्क्वेअर टाकू शकता. म्हणजे असं बी स्क्वेअर दाखवण्यापेक्षा असं पण टाकू शकता. ए स्क्वेअर इथे दाखवता, ब्रॅकेट स्क्वेअर घालायचं. तेव्हा फायनल आपला आन्सर काय येणार सांगा, वाय मायनस एक्स डिवायडेड बाय बी ब्रॅकेट स्क्वेअर मायनस एक्स प्लस वाय डिवायडेड बाय ए ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 4. हे त्याचा आन्सर असणार आहे. क्लिअर, समजलं सगळ्यांना? समजलं हो सर. काय एक्सप्लेन करायला पाहिजे होय सर. नाही समजलं सर. सगळ्यांना? हो सर. हो. ओके ओके. 9वीच्या ना, हो 9वीच्या ना अमोद, समजलंय? अमोद, सर. ओके. सगळ्यांना? हो, सर. आदित्य, ध्रुव, दुर्वेश आणि कोण कोण आहेत? मिताली, निहाल, समजलं का? आवाज येऊ दे की रे, झोपेत होते. ओके चालेल. हो, आपण सर. ओके ओके. हा, नेक्स्ट घेऊया. इथे बघा, इथे मी सगळे एकत्र दिलेले आहेत बघा. तर आपल्याला काय करायचंय, 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 प्लस साइन थिटा इज इक्वल टू रूट ऑफ आहे. ते आपल्याला प्रूव्ह करायचंय. मग मी काय करू शकतो सांगा, काय करू? मला 10वीच्या हेल्प करा थोडी. काय करावं लागेल, काय करू मी? हॅलो, मी जर त्याला मल्टिप्लाय आणि डिवायडेड बाय कशाने करू सांगा? इथे हे आपलं आहे 1 प्लस साइन साइन, 1 प्लस साइन थिटा आणि 1 मायनस साइन थिटा आणि 1 मायनस साइन थिटाने. ओके, 1 मायनस साइन थिटाने मी दोघांना काय करतो, मल्टिप्लाय करतो. हा, तर 1 मायनस साइन थिटा इंटू 1 मायनस साइन थिटाचा स्क्वेअर केला तर आपल्याला काय मिळणार सांगा, स्क्वेअर होणार त्याचा. बरोबर आहे ना, साइन थिटा होणार. स्क्वेअर. आणि इथे काय होणार सांगा, 1 स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर थिटा. 1 मायनस साइन स्क्वेअर असं होणार, साइन स्क्वेअर थिटा. ओके, बरोबर ना? होय. बरोबर की नाही? ओके, याचं जर स्क्वेअर रूट काढलं तर मला काय मिळणार सांगा, याचं स्क्वेअर रूट काढलं तर काय मिळणार मला, 1 मायनस 1 साइन मायनस 1 मायनस साइन थिटा. साइन थिटा. आणि 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे काय असतं, 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. कॉस स्क्वेअर. आणि त्याचा जर रूट काढला तर काय होतं, कॉस थिटा. कॉस थिटा येतं. कॉस थिटा. आपल्याला आन्सर मिळाले बघा. आता मी लिहिताना काय लिहिणार सांगा, 1 अपॉन कॉस थिटा मायनस साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा. 1 अपॉन कॉस थिटा म्हणजे काय, सेक थिटा. सेक थिटा. ओके, आणि याचं काय येणार आहे, टॅन थिटा. टेन थिटा. आपल्याला जे पाहिजे ते मिळालंय बघा. इथे तेच पाहिजे होतं ना, मिळालं ना? हो. सगळ्यांना समजलं का सगळ्यांना? होय. येस. हो सर. ओके, नंतर आपण सेक मायनस कॉस थिटा घेऊया. हे तुम्ही काय करू शकता, डायरेक्टली मल्टिप्लिकेशन करून पण करू शकता, किंवा मी काय करतो बघा, इथे सेक थिटा म्हणजे काय असतं, कॉस थिटा असतं, 1 अपॉन कॉस थिटा. बरोबर आहे ना? आवाज येऊ दे, नाहीतर मला वाटणार झोपलेले आहात म्हणून वाटणार. हो सर. बरोबर आहे का बघा, सांगा मला. बरोबर आहे? हो सर. होय. मी फक्त काय लिहिलं सांगा, सेक थिटा बद्दल हा प्रॉब्लेम बघतोय आपण. दुसरा 1 अपॉन कॉस थिटा लिहिलाय मायनस कॉस थिटा. क्वाड म्हणजे काय, कॉस थिटा अपॉन साइन थिटा प्लस साइन थिटा अपॉन कॉस थिटा. बरोबर आहे ना? हे जर आपण काय केलं, दोघांचा डिनॉमिनेटर सेम केला, मला मिळणार 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा. कारण ह्याला मल्टिप्लाय अँड डिवायडेड बाय कॉस थिटा करणार मी, डिवायडेड बाय कॉस थिटा. बरोबर, बरोबर का? होय ओके. सर. हो सर.
हो सर. याचं जर डिनॉमिनेटर आपण सेम केला तर मला काय मिळणार सांगा? कॉस स्क्वेअर थिटा स्क्वेअर थिटा प्लस साइन प्लस स्क्वेअर साइन थिटा, स्क्वेअर थिटा अपॉन साइन साइन इंटू कॉस. साइन थिटा इंटू कॉस थिटा. ओके, कॉस थिटा. याचं काय मिळतं आन्सर मला? साइन स्क्वेअर थिटा साइन अपॉन स्क्वेअर थीटा अपॉन कॉस थीटा. थिटा अपॉन कॉस थिटा. ओके, याचं मला काय मिळणार आन्सर? 1 अपॉन 1 साइन थिटा अपॉन कॉस साइन थीटा कॉट थिटा थीटा. प्लस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे 1 असणार, बरोबर आहे ना? अपॉन साइन थिटा इंटू कॉस थिटा. ओके, बरोबर. ओके, तर याच्यातलं एक साइन थिटा गेलं बघा. म्हणजे राहिलं काय सांगा आपल्याला? साइन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजे काय? साइन थिटा अपॉन tan कॉस थिटा थिटा. टॅन थीटा. आणि 1 अपॉन कॉस थिटा म्हणजे काय? सेक थीटा. सेक थिटा. सेक थिटा झालं. काय कठीण आहे? कठीण आहे का? नाही. नाही सर, नाही सर. सगळ्यांना समजलं? हो सर. नाही सर. नाही, कोणाला नाही? अमोद, अमोद समजलं नाही? अमोद, हो समजलं सर. ओके, नाही कोणी म्हटलं तर? समजलं सर. ओके ओके. चला आपण नेक्स्ट बघूया, आपल्यालाही सोडवायचं आहे. तर आपण काय करूया? क्वाड म्हणजे काय सांगा मला पटकन. 1 अपॉन कॉस टॅन थीटा. थिटा. हा, क्वाड थिटा म्हणजे 1 अपॉन टॅन 1 अपॉन टॅन थीटा. 1 अपॉन टॅन थिटा. लिहिलं तरी चालेल, नाहीतर मी असं लिहितो बघा, कॉस थिटा डिवायडेड बाय साइन थिटा. काय प्रॉब्लेम आहे? नाही. नाही. टेन थिटा मी कसं लिहू? साइन थिटा अपॉन कॉस साइन थिटा. थिटा अपॉन कॉस. थिटा अपॉन कॉस थिटा. ओके, परत मी त्यांचे दोघांचे डिनॉमिनेटर सेम करतो. याला मल्टिप्लाय बाय कॉस थिटा करावं लागेल आणि याला मल्टिप्लाय बाय साइन थिटा करावं लागेल. याला जर मल्टिप्लाय बाय कॉस थिटा केलं तर कॉस स्क्वेअर थिटा वर येणार आहे आणि याला जर साइन थिटाने मल्टिप्लाय केलं तर इथे साइन स्क्वेअर थिटा येणार. अपॉन काय ना सांगा? साइन थिटा इंटू कॉस इंटू थिटा. कॉस थिटा. बरोबर आहे? हा, हो. आपल्याला काय सांगा? कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे काय मिळणार? 1. 1 ओके, आणि खाली आपल्याला काय मिळतं? साइन थिटा कॉस थिटा. बरोबर आहे. म्हणजेच काय असणार सांगा? 1 अपॉन साइन थिटा. 1 अपॉन साइन थिटा इंटू 1 अपॉन कॉस थिटा. म्हणजे काय? 1 अपॉन साइन थिटा म्हणजे काय? कोसेक थीटा. कोसेक थिटा. आणि 1 अपॉन कॉस थिटा म्हणजे काय? सेक सेक थीटा. काय कठीण आहे? कठीण आहे का? नो. नाही सर. सगळ्यांना समजलं? हो सर. होय सर. ओके, पुढचं घेऊया. ह्याच्यामध्ये काय एक्सप्लेन का? एकदम एकदम सिंपल आहे बघा. लक्षात आहे? तुम्ही दुसऱ्या मेथडने पण जाऊ शकता. लक्षात आहे? कॉट थिटा म्हणजे 1 अपॉन टेन थिटा, तसं म्हणून पण होईल तुमचं. ओके, चला दुसरं घेऊया. आता आपण हे घेणार आहोत. ओके, मी तसंच करतो. हा, सेक थिटा म्हणजे काय? 1 अपॉन कॉस थीटा. टेन थिटा म्हणजे साइन थिटा अपॉन साइन कॉस थीटा थिटा. अपॉन कॉस थीटा. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं तर दोघांचे डिनॉमिनेटर सेम आहे. लक्षात आहे? त्यामुळे मी असं पण लिहू शकतो, 1 मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा लिहू शकतो. हो. ओके, हेच मी असं लिहू शकतो. कसं लिहू शकतो? 1 मायनस 1 साइन. मायनस साइन थीटा. ओके, इथपर्यंत काय कोणाला प्रॉब्लेम आहे? नाही आता सर. मी काय करतो, त्याला मल्टिप्लाय बाय आणि डिवायडेड बाय कुठल्या टर्मने करू सांगा तुम्ही? 1 मायनस साइन थिटा 1 मायनस साइन थिटा करू काय 1 प्लस साइन थिटा करू? प्लस 1 प्लस. प्लस 1 साइन प्लस थीटा. साइन 1 थिटा. प्लस साइन थिटा करू. ओके, म्हणजे खाली आपल्याला काय मिळणार सांगा? कॉस थिटा कॉस थिटा. इंटू 1 प्लस साइन थिटा, बरोबर. होय. आणि डिवायडेड बाय काय मिळणार? 1 मायनस साइन स्क्वेअर 1 थिटा. मायनस 1 मायनस साइन. एक स्टेप मी गाळतो. याचा आन्सर काय ना सांगा? 1 मायनस एक
ए प्लस बी ए मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ओके, त्यामुळे इथे आपल्याला काय मिळणार 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा मिळणार आणि त्याचंच आन्सर का 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे काय मिळतं आपल्याला कॉस स्क्वेअर थिटा मिळतं. बरोबर आहे. हा, मग याच्यातला एक कॉस गेला आपला, राहिलं काय सांगा 1 अपॉन कॉस थिटा, 1 अपॉन कॉस थिटा प्लस साइन थिटा इंटू कॉस डिवायडेड बाय कॉस थिटा. याचा आन्सर काय येणार आहे कोसेक थिटा. कोसेक थिटा. काय सेक थिटा काय लिहाय कोसेक 1 अपॉन कॉस थिटा काय सेक थिटा. सेक थिटा आणि साइन थिटा अपॉन Sec कॉस theta. थिटा tan थिटा. टॅन थिटा. थिटा ते साइन टेन थिटा. जे आपल्याला पाहिजे ते मिळालंय बघा, मिळालं की नाही. हा, ऍक्च्युली याच मेथडने जायला पाहिजे असं काय नाही, पण मला वाटतं तुम्ही जर टेन थिटा वगैरे जे दिलेलं असतं ना ते अशा प्रकारे साइन थिटा कॉस थिटा मध्ये केलं ना तर मला वाटतं ते सोपं होईल तुम्हाला. ओके, चला इथे बघा पुस्तकामध्ये मला तर वाटतं की चूक झालेली आहे. सेक्स रेस टू 4 थिटा, त्याच्याबद्दल मी काय करतो साइन स्क्वेअर, कारण पुस्तकामध्ये बहुतेक चूक झालेली आहे. बघा तुम्ही पण हे बघा करून बघा, कारण सेक्स रेस टू 4 ने येत नाहीये. मी तिथे घेतलंय साइन स्क्वेअर साइन रेस टू 4 थिटा मायनस कोसेक कोस रेस टू 4 थिटा इक्वल टू आपल्याला प्रूव्ह करायचं. हे मी असं लिहू शकतो, समजा साइन थिटा मायनस कॉस थिटा असं लिहू शकतो का? हो होय. होय का? उगाच होय म्हणतो. साइन कडे हा, झोपेदा दोन वेगवेगळे ब्रॅकेट येणार दोनहीला. नाही, पण मला असंच लिहायचंय तर काय करावं लागेल मला? मला याच टाइप मध्ये लिहायचं असेल तर मला काय करावं लागेल? या सेन्समध्ये हा, असं लिहू शकतो का लिहू शकत नाही आपण? या फॉर्मॅट मध्ये लिहू शकू का आपण? नाही. नाही लिहू शकणार. बरोबर आहे ना. मग मी काय करतो बघा, हे जे आहे ना कुठल्या फॉर्मॅट मध्ये लिहू सांगा तुम्ही, कुठल्या याच्यामध्ये मी लिहू, काय लिहू, कशा प्रकारे ते लिहू शकतो मी? वेगळ्या प्रकारे पाहिजे. हा, फर्स्ट ब्रॅकेट साइन स्क्वेअर दोघांचे वेगळे वेगळे ब्रॅकेट. आणि असं लिहिलं तर असं लिहिलं तर हो चालेल. काय प्रॉब्लेम आहे कोणाला? नाही. नाही. कशाला मी असं लिहिलं सांगा बघूया. a प्लस बी ए मायनस बी. ए प्लस बी ए मायनस बी. लक्षात आहे ना. ऍक्च्युली हे आपलं कसं आहे सांगा, हे जे आपलं आहे, कुठे गेला पॉईंट? ओके, हे जे आहे ना ते ऍक्च्युली कसं लिहू शकतो मी सांगा, साइन स्क्वेअर थिटा ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस कॉस स्क्वेअर थिटा ब्रॅकेटचा स्क्वेअर. आपण हे कन्सिडर करणार, ए कन्सिडर करणार पूर्ण, आणि हे कन्सिडर बी कन्सिडर करणार. त्यामुळे ए मायनस बी ए प्लस बी. ओके, आता पुढची स्टेप सांगा काय लिहू मी तिथे? पुढची स्टेप काय करू मी? ह्याच्या पुढची स्टेप काय आहे? 1 येणार पहिला. कुठलं 1 येणार? साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा ते 1 येणार. ह्याची व्हॅल्यू काय येणार? 1 येणार. बरोबर आहे ना. 1 येणार. आणि हे मी साइन स्क्वेअर थिटा कसं लिहू शकतो? असं लिहू शकतो, हो 1 असं लिहू शकतो. कारण काय सांगा, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. देअरफॉर 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू साइन स्क्वेअर थिटा. आणि पुढे आपल्याला काय आहे सांगा, कॉस स्क्वेअर थिटा आहे. म्हणजेच आपल्याला काय मिळालं? 2. आणि जे आपल्याला पाहिजे होतं मिळालं. हो कठीण आहे काय सोपं आहे? सोपं आहे. हा, म्हणजे हे आपल्याला आन्सर मिळालं. कुठलं होतं आपलं? हे होतं. सगळ्यांना समजलं? हो सर. कुणाला हो, सर. प्रॉब्लेम? अरे नाही, सर. दहावीचे दिसतच नाहीत, 9वीचे दिसतात की रे ग्रुपवर. 10वीचा बहुतेक परफेक्ट झालाय बहुतेक ना. मी आहे. तू आहे ते माहिती आहे रे. मी पण आहे. सर मी पण आहे. अरे माहित आहे, नाव मी पण आहे, सर. हा, जास्त जण ह्याचेच आहेत म्हणतो, 9वीचेच आहेत की रे. 10वीच्या नाही, हे नाही बहुतेक, इंटरेस्ट नाहीये. स्वप्न बघतायत सकाळची. स्वप्न बघतायत. ओके, बघू दे. हा, तर पुढचं बघूया आपण, हे बघूया. ओके,
सेक थिटा डिवायडेड प्लस सेक थिटा मी कसं लिहू शकतो परत एकदा सांगा मला. 1 cos theta. 1 cos थिटा. टेन थिटा Sin theta upon cos theta. sin थिटा अपॉन cos थिटा. हं? आता जर बघितलं तर काय आहे सांगा. 1 प्लस साइन थिटा अपॉन cos थिटा आहे. बरोबर आहे. आपल्याला खाली काय पाहिजे बघा 1 मायनस साइन थिटा आहे, पण आपल्याकडे 1 मायनस साइन थिटा आहे का? आहे का? नाही. नाही. नाहीये. मग मी याला मल्टिप्लाय अँड डिवायडेड बाय कशाने करू म्हणता तुम्ही? 1 minus 1 minus sin theta. 1 मायनस साइन थिटा. वरच्याचा आन्सर काय ना? 1 minus sin square theta. हा, आणि खाली cos theta in bracket 1 minus sin theta. वरच्याचा आन्सर काय ना परत सांगा. Cos square theta. cos डिवायडेड बाय cos थिटा इंटू 1 मायनस साइन थिटा. बरोबर. हो. त्याच्यातला एक कॉस गेला. आपल्याला पाहिजे ते आन्सर मिळाले बघा. आपल्याला जे पाहिजे ते मिळाले. cos थिटा डिवायडेड बाय 1 मायनस साइन थिटा. समजलं होय. सगळ्यांना? कोणाला प्रॉब्लेम आहे? नाही सर. नाही सर. ओके. तर आपण नेक्स्ट बघूया. बोला, काय समजलं नसेल तर सांगा त्याच्यात ना. हे आपलं झालं. आता हे आपल्याला बघायचं आहे. तर मी काय करायचं, मला अशा फॉर्मॅटमध्ये लिहायचं आहे. मला ते टेन थिटा प्लस 1 अपॉन टेन थिटा या फॉर्मॅटमध्ये मला लिहायचं आहे. मी कसं लिहू शकतो? कसं लिहू शकतो? असं पाहिजे, पण हा दोन्ही साइड ह्याचे 2 ने म्हणजे मल्टिप्लाय करून स्क्वेअर करून इथे 4 लिहू. इथे 4 लिहू का? हा हे बरोबरच ना. 1 प्लस टाइम. हो हो का शहाण्या? याचं जर आपण एक्सपांड केलं तर काय मिळणार मला? टेन स्क्वेअर थिटा प्लस 2 टाइम 10 इंटू 10 म्हणजे काय होणार? 2 मिळणार. बरोबर आहे ना? प्लस 1 अपॉन 10 स्क्वेअर थिटा. लक्षात आहे ना? याचं जर आपण एक्सपांड केलं तर हे मिळतं. म्हणून मला काय करावं लागेल सांगा. इथे जे आपलं आहे त्याच्यातनं किती मायनस करावं लागेल मला? किती मायनस कर? हे लक्षात आलं तुमच्या? हे लक्षात आलं? हो. ओके. याच्यातनं मला किती मायनस करावं लागेल सांगा? 2 मायनस करावं लागेल. 2 मायनस करावं लागेल. बरोबर आहे की नाही? हॅलो. होय. हा, मग हे आपल्याला आन्सर मिळण्यासाठी याच्यातनं 2 मायनस केलं तरच आपला आन्सर बरोबर येणार आहे. क्लिअर का नाही समजत आहे मी? हे मी तुम्हाला काय करतो, थांबा 2 मिनिट हे दाखवतो. ठीक आहे, पॉइंटर मध्ये मला सांगा पहिल्यांदा, जेव्हा आपण काय लिहितो ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर लिहितो. हा, पण आपल्याला काय पाहिजे सांगा. ए प्लस बी दिलेला आहे इक्वल टू समजा 2 दिलेला आहे. समजलं मी काय म्हणतो? लक्षात येते तुमच्या? ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू ए प्लस बी दिलेला आहे, 2 दिलेला आहे. मग आपण काय करतो? याचा स्क्वेअर करतो आणि याचा पण स्क्वेअर करतो. बरोबर आहे? हो. हा, पण आपल्याला ए प्लस बी इक्वल टू 2 दिलेला आहे, पण आपण काय करतो बघा, ए प्लस बी स्क्वेअर करतो आणि याचा स्क्वेअर करतो. पण आपल्याला ऍक्च्युअली व्हॅल्यू कशाची दिली सांगा? ए प्लस बी ची व्हॅल्यू दिलेली आहे. ए प्लस बी ची व्हॅल्यू दिलेली आहे. हे आपलं ए झालं. हे आपलं ए झालं. हे आपलं बी झालं. लक्षात येते मी काय म्हणतोय ते? हा, आणि त्याची व्हॅल्यू आपल्याला 2 दिलेली आहे. हा, मग त्याच प्रकारे आपण ते करणार आहोत. मग मी काय करतो इथे बघा, टेन थिटा प्लस 1 अपॉन टेन थिटा इज इक्वल टू 2 दिलेले आपल्याला. पण दोघांची जर आपण काय केलं, स्क्वेअर केला, तर मला काय मिळणार सांगा? टेन स्क्वेअर थिटा प्लस काय मिळणार? काय मिळणार? 2 टाइम्स प्लस 1 अपॉन टेन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय मिळणार? 4 मिळणार.
हो. आता मी काय करतो सांगा, हे 2 आहे ते त्या बाजूला नेतो. टेन थिटा प्लस 1/10 स्क्वेअर थिटा, सॉरी 1/10 स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय मिळणार, 4 - 2 मिळणार. म्हणजे किती मिळणार, 2. आणि जे आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलेलं आहे. फक्त तुम्हाला कुठला फॉर्म्युला माहित पाहिजे सांगा, a प्लस बी स्क्वेअर. हे जर माहित असेल तर हे तुम्ही करू शकता ना. दोन्ही बाजूचं लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड मी हे करतोय, स्क्वेअर करतोय. समजलं काय कन्फ्युज आहे? हॅलो, परत एकदा समजवा सर. परत एकदा समजा. ओके, सेकंड स्टेप नाही समजली. 2 मिनिट ना. डोक्यातच गेलं नाही. मला एक सांगा, a प्लस बी तुम्हाला 2 दिलंय. हा, तर मी काय करणार सांगा, जर लेफ्ट हँड साइडचा पण स्क्वेअर करायचा आहे मला आणि राईट हँड साइडचा, एका बाजूचा स्क्वेअर केला लेफ्ट हँड साइडचा, तर मला कुठला करावा लागतो, राईट हँड साइडचा पण करावा Right लागतो. hand. बरोबर आहे ना. हा, आता मला काय दिलंय सांगा, टेन थिटा प्लस 1/10 थिटा इज इक्वल टू 2 दिलाय. मला काय करावं लागेल, नुसतं ह्याचा स्क्वेअर नाही करायचा. थोडे चूक काय करतात, ह्याचा स्क्वेअर करतात, नाही तसं करायचं. लक्षात आहे. तर मला संपूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर करावा लागेल आणि याचा पण स्क्वेअर करावा लागेल, तेव्हा त्याची व्हॅल्यू चेंज नाही होणार. क्लिअर. आता ह्याची हे जर आपण एक्सपांड केलं ना, हे कुठला फॉर्म्युला आहे सांगा, a प्लस बी चा स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअरचा आहे. मग आपण काय करतो, a स्क्वेअर. ओके, Plus a स्क्वेअर म्हणजे काय आलं सांगा, स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. 2ab म्हणजे काय आहे सांगा, 2 × 10 2. थिटा इंटू 1/10 थिटा. इथे 10 थिटा गेलं म्हणून मी 2 लिहिलेले तिथे. आणि इथे काय येणार सांगा, 1 + 10 स्क्वेअर थिटा. बी म्हणजे आपला 1/10 थिटा आहे ना, बरोबर. हो. आणि याचा स्क्वेअर म्हणजे 4 येतो, आणि हे 2 आहेत ना, ते त्या बाजूला जाणार, म्हणजे आपला आन्सर हे मिळणार आहे. समजलं. हा, होय होय. होय. कुणाला हो. समजलं, कुणाला काही समजलं नाही असं आहे? नाही सगळ्यांना समजलंय काय, परत एक्सप्लेन करायला पाहिजे? नाही समजलं सर. चालेल. हो सर, समजलं. 9वीच्या ना समजलं का, एकाने तरी द्या ना. हो सर. हो सर. हा, चला पुढचं बघूया आपण, हे बघूया. हो सर. हे बघूया. ओके, तर मला एक सांगा, 1 + 10 स्क्वेअर थिटा म्हणजे काय? 1 + 10 स्क्वेअर थिटा म्हणजे काय? सेक थीटा. सेक स्क्वेअर थीटा. सेक स्क्वेअर थिटा. ओके, ब्रॅकेट स्क्वेअर प्लस कॉट ए आहे, हा सॉरी ए आहे तिथे. आणि 1 + कॉट स्क्वेअर थिटा म्हणजे काय? कोसेक स्क्वेअर थिटा. कोसेक स्क्वेअर थिटा. कोसेक स्क्वेअर आहे ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, आता मी काय करतो बघा, 10 थिटा आहे ना, ते असं लिहितो, साइन थिटा ए लिहितो, सॉरी साइन थिटा अपॉन कॉस थिटा ए. आणि सेक स्क्वेअर म्हणजे किती टाइम्स आहे ते, 4 टाइम्स होणार, बरोबर आहे ना. हो. थिटा त्याचा स्क्वेअर आहे बघा, म्हणजे काय 4 टाइम होणार. मग मी असं लिहिलं तर काय प्रॉब्लेम आहे? हा, बोला की रे. नाही. नाही, कारण 1/6 थिटा म्हणजे कॉस थिटा. 1/6 थिटा म्हणजे काय होणार आहे, cos⁴ ए, बरोबर आहे ना. सेम मी ते असं लिहितो, कॉट थिटा म्हणजे काय माझं सांगा, कॉट थिटा म्हणजे काय, cos A upon sin A. cos A अपॉन साइन ए. आणि इथे पण मला cosec⁴ मिळणार आहे. ते जर मी उलट केलं तर मला काय मिळणार सांगा, sin⁴ किती, 4A. हा, याच्यातला एक जातो बघा इथे, म्हणजे इथे 3 राहिले. याच्यातला sin एक गेला, इथे 3 राहिले, बरोबर आहे. म्हणजे मला काय मिळते बघा, sin A × cos⁴A 3A. प्लस cos A × sin 3A. 3A. आता ह्याच्यातलं मी काय काढतो बघा, sin A बाहेर काढतो, cos A बाहेर काढतो, कॉमन आहे. इथे काय राहिलं सांगा, कॉस स्क्वेअर ए. 3. cos²A. आणि इथे काय राहिलं, साइन स्क्वेअर ए. sin²A. ओके, sin² प्लस cos² म्हणजे काय,
तर ते स्क्वेअर कुठून आलं? स्क्वेअर कसं? इथे 3 आहे की रे, हो. त्याच्यातलं एक मी बाहेर घेतलं, राहिले किती? हा त्याच्यातले एक. बरोबर बरोबर. समजला? हो. ओके. आता आता काय लिहू सांगा? कॉस स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर थीटा आहे. साइन ए म्हणजे 1. 1. One. आन्सर काय आहे ना? साइन ए कॉस ए इंटू 1. हा, इंटू 1 कशाला पाहिजे? ते 1 झालं. बरोबर. झालं. क्लिअर सगळ्यांना? हो. कोणाला काय हो. डाऊट आहे याच्यामध्ये? हो सर क्लिअर. सगळ्यांना ओके. कुठे गेला माझा पॉइंटर? चला हे बघूया. हे थोडंसं कन्फ्युजिंग आहे, पण कन्फ्युजिंग नाही असणार आहे. हा सिंपल होणार आहे. ओके. तर सेक रेज टू 4a म्हणजे आपण काय लिहू शकतो? कसं लिहू शकतो? कसं लिहू शकतो? असं लिहू शकतो? हो. नाही, सॉरी. हा बरोबर आहे. सेक वरच आहे ना, म्हणजे आपण काय लिहू शकतो नंतर? कॉस 4h2a 1 मायनस सायन्स 4h2a. हे आधी सोडूया, मग आपण 2h2 घेऊया. तर हे आपल्याला काय मिळणार सांगा? 1 अपॉन कॉस 4h2a मायनस साइन 4h2a अपॉन काय ना? अपॉन काय येणार? बोला की रे पटकन. बरोबर आहे? बरोबर आहे का? अरे आवाज येत नाही माझा. होय. आवाज येतोय का येत नाही? हो सर येतोय. बरोबर आहे. येतो. ओके. आवाज ओके रे, नाही तर मला वाटणार झोपलं वाटणार तुम्ही. नाही जागे आहे. झोपून बघत नाही ना माझा लेक्चर? खुर्चीवर बसून हा. बघतोय ना? हो. कोण? ओके. तर हे मी आता एक असंच ठेवूया आपण. इथे मी काय करतो? सेक्स असंच ठेवूया आपल्याला जर बरं पडेल. याची व्हॅल्यू काय होणार? 10 10 काय? 4a 10 4a मायनस 2 10 स्क्वेअर a. बरोबर आहे? हो. बरोबर आहे का? होय. हो. ओके. सेक्स रेज टू 4a म्हणजे आपण काय लिहू शकतो? काय लिहू शकतो? 1 1 प्लस असं लिहू शकतो? 1 10 रेज टू 4 लिहू शकतो? का नाही लिहू शकत? हॅलो, हो लिहू शकतो. लिहू शकतो. तर त्याच्यापेक्षा आपण अनेक काय करूया सांगा? हे आपण असं करूया, नाही तर सोपं करूया. थोडंसं बघूया वेगळ्या प्रकारे होते का बघूया. हे मी असं लिहितो. सेक स्क्वेअर ए मायनस 10 स्क्वेअर ए. हे काय आलं? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे काय झालं सांगा? काय झालं? म्हणजे काय आलं? ए प्लस बी ए मायनस बी. बरोबर? बरोबर का? होय. ए प्लस बी इंटू ए मायनस बी. हे पुढचं मी घेतलं नाही अजून. मला एक सांगा, सेक स्क्वेअर ए मायनस 10 स्क्वेअर ए म्हणजे काय मिळणार मला? 1. 1 मिळणार. 1. 1 मिळणार. याची व्हॅल्यू 1 मिळणार. बरोबर आहे ना? म्हणजे मला काय मिळालं खाली? सेक स्क्वेअर ए प्लस 10 स्क्वेअर ए. मी परत एक्सप्लेन करेन ना, नाही समजलं तर करेन, काय प्रॉब्लेम नाही. 10 स्क्वेअर ए. बरोबर आहे? आता इथे बघा, 10 स्क्वेअर ए आहे मायनस 2 10 स्क्वेअर आहे म्हणजे किती मिळणार मला? 10 स्क्वेअर ए मिळणार.
टेन स्क्वेअर ए. आणि इथे काय मिळणार सेक्स स्क्वेअर ए मिळणार. इज इक्वल टू किती असतं 1. 1 असतं. मिळालं. परत एकदा बघूया, पाहिजे तर थोड्यांना नाही समजलं असेल तर परत एकदा मी सांगतो. विशेषतः 9वीच्या साठी मी परत एकदा रिपीट करतो बघा. सगळं इरेज करतो आणि परत एकदा आपण दाखवतो. इथे मी काय दिले बघा, हे आपण काय करू शकतो, असं लिहू शकतो. सगळ्यांना समजलं? एवढं सगळ्यांना समजलं? पहिला सर. ओके. नंतर मी काय करतो बघा, 1 मायनस जे आहे ते तसंच लिहितो. ओके. आणि पुढे काय लिहितो 2 10 स्क्वेअर. ते सध्या आपल्याला लागणार नाही, ते परत परत मी खाली लिहित नाही. ओके. सध्या आपण याचा विचार करू. तर मला काय म्हणा सांगा, हे मल्टिप्लाय बाय 1 केलं तर मला काय मिळालं, कोसेक रेज टू 4 ए मायनस साइन रेज टू 4 ए डिवायडेड बाय कोसेक रेज टू 4 ए. पण हे नंतर घेतो मी, परत परत लिहायची गरज नाही, मी लिहित नाही, तुम्ही लिहायला पाहिजे. तर इथे मला काय मिळतं सांगा, हे आपल्याला असं मिळालं मायनस 10 रेज टू 4 ए. एवढं समजलं सगळ्यांना? एवढं समजलं का? हो सर. हे सगळं रिपीट होणार. परत एकदा सांगतो, हे सगळं रिपीट होणार आहे. एवढं रिपीट होणार. आता हे काय झालं सांगा, मी असं पण लिहू शकतो, स्क्वेअर मायनस 10 स्क्वेअर ए स्क्वेअर. हे काय झालं सांगा, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर झाला. ओके. मग ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असेल तर मी कसं लिहितो सांगा, ए प्लस बी, ए प्लस बी. ओके. आणि दुसरं काय लिहिणार सांगा, ए मायनस बी. आता हे मला माहिती आहे, याचा टर्म काय होतो 1 होतो, त्याचा आन्सर काय येतो 1 येतो. ओके. मग मला काय मिळालं सांगा, 6 ए स्क्वेअर ए 10 स्क्वेअर ए. आणि आता वरचा टर्म घेतो मी, परत परत लिहित नव्हतो तो, 2 10 स्क्वेअर ए. आता इथे बघा, इथे -2 आहे आणि इथे +1 आहे. 1 मग आपल्याला आन्सर काय येणार सांगा, 6 स्क्वेअर ए मायनस 10 स्क्वेअर ए. आणि आपल्याला माहित आहे की 1 + 10 स्क्वेअर इज इक्वल टू 1. देअरफॉर 6 स्क्वेअर मायनस 10 स्क्वेअर इज इक्वल टू 1 असणार. तुम्हाला हे आवडलं तर सबस्क्राईब नक्कीच करा व लेटेस्ट व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.